पुरात अडकलेल्या लोकांना छतावरून असं एअरलिफ्ट करून वाचवण्यात आलं तेव्हाचे हे दृश्य. श्रीलंकेत आलेल्या या भयंकर पुरामुळे आतापर्यंत किमान 56 जणांचा मृत्यू झाला असून 21 जणांचा शोध अजूनही घेतला जातोय. अतिमुसळधार पावसामुळे नद्या फुगल्यात, रस्ते वाहून गेलेत आणि ठिकठिकाणी दरडी कोसळल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ड्रोन दृश्यांमध्ये गावच्या गावं पाण्याखाली बुडालेली दिसत आहेत. श्रीलंकन राष्ट्राध्यक्ष अनुराकुमार दिसानायके यांनी 27 नोव्हेंबरला तातडीने कॅबिनेटची बैठक बोलावली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व मदत आणि बचाव यंत्रणांना युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातच शुक्रवारी 28 नोव्हेंबरला डिटवा चक्रीवादळाचा मार्ग श्रीलंकेच्या पूर्वेकडच्या किनारपट्टी जवळून असल्याने आणखी पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.